3 ते 4 दिवसापासून आपला स्टॉल बंद आहे आणि रिझन काय आहे की कोणता तरी पत्रकार येतो आणि इथून समोरून ब्रिज वरती दाखवा इथे समोरून ब्रिज वरती फोटो काढतो आणि कमिशनरला पाठवतो किंवा कुणाला पाठवत असेल ज्याला पाठवत असेल आणि माझाच एकटीचा स्टॉल बंद करतात. आता इथे बघा एवढी भीड आहे इथे बघा. हा इथून अँब्युलन्स येते आजूबाजूवाल्यांना नाही उठवत. त्यांच्या इथे एवढी गर्दी असते तरी त्यांना नाही उठवत. हा मराठी माणूस काय कामाचा नाहीये. आज मराठी असून धंदा नाही करू शकत इथं रोज. शेवटी हारलीच मी. त्या रस्त्यावरून मला धंदा बंद करायला सांगितला आणि रिझन काय दिलं की 150 मीटरच्या आत तुम्ही धंदा नाही लावू शकत. तर मी म्हटलं की मलाच एकटीला रूल्स लागू होतात का, बाकीचे लोक नाही आहेत का तिथे. तर बोलतात की नाही आम्ही आता जेसीबी घेऊन फिरणार आहे, आम्ही इलेक्शन पासून फ्री झालोच आहे, आता आम्ही जाणारच आहे तिथे, रोजच धंदे बंद करणार आहे, आम्हाला एक पण धंदा नाही. मला त्या रस्त्याची पूर्ण हिस्ट्री माहिती आहे. 5-10 मिनिटासाठी बंद होईल, अर्ध्या तासासाठी बंद होईल किंवा दिवसभरासाठी बंद होईल. दुसऱ्या दिवशीपासून स्टार्ट करतीलच ना. शेवटी त्या रस्त्यावर गरीबच लोक धंदे लावतात. सर्वांना धंदे करायचे, सर्वांना पोट लावणारच बिचारे लोक. पण माझं म्हणणं काय, आज मला हारल्यावानी का वाटतंय की मला बोलले गेले की तुम्हाला मदत करेल. कसली मदत, काय मदत. त्या रस्त्यावरून तुम्ही निघून जा, कुठेतरी दुसरीकडे धंदा लावा, दुसरीकडे जागा बघा तुम्ही आणि आम्ही सांगतो तिथे बाजूला गार्डन आहे तिथे लावा. अरे गार्डनच्या इथे लोक खायला येत नाही तिथे. हा चिकन बिकन खायला येत नाही लोक, माझ्याकडे येतील का खायला तिथे. आणि मी तिथे एवढा धंदा बसवलाय ज्या जागेवरती, त्या जागेवरून तुम्ही मला बोलताय काढून टाका. एवढं 1.5-2 वर्षाची मेहनत फुकट. माझंच एकटीचा सिलेंडर चालतो, 2 वडापाव आले तिथे त्यांचा सिलेंडर चालतो, माझ्या बाजूला फ्रँकीवाला आहे त्याचं चालतो, आले तिथे त्यांचा सिलेंडर चालतो, माझ्या बाजूला फ्रँकीवाला आहे त्याचं चालतो, माझ्या पुढे अजून एक नवीन शोरमावाला आहे त्याचा सिलेंडर चालतो. हा परत ती एवढी मोठी फ्रँकीवाली सकाळपासून रात्रीपर्यंत तिच्या इथे गर्दी असते, तिचे किती सिलेंडर चालतात. ते सिलेंडर नाही दिसत का तुम्हाला. मला एक सांगा, परप्रांतीयांना इथे टपरी भेटू शकते, ब्रिज खाली स्टेशनच्या जवळ त्यांना टपरी भेटू शकते. म्हटलं तर काय अपंग. अरे पण परप्रांतीय लोक आहेत ना ते पण. मला नाही भेटू शकत. माझ्या घरी मी एकटीच आहे ना कमावणारी. एवढी मेहनत करतेय, माझी मेहनत खोटी आहे का. खोटी असती तर बात वेगळी आहे ना. सगळं दाखवून देतो तुम्हाला किती लोकांचे धंदे चालतात सिलेंडरवरती. त्यांचे स्फोट नाही होणार का, माझ्या एकटीचा स्फोट होणार का. हा आणि मला आता सांगितलं गेले तुम्ही तिथून बंद करा, तुम्हाला कुठेतरी जागा देतो. मला आहे ना जर जागा द्यायचीच असेल ना तर ब्रिज खाली मला पण एक टपरी टाकून द्या छोटीशी. मग मला कळेल की खरंच मला मदत झाली. कुठे पण कोणत्या पण कोपऱ्या कानात टाकून देणार मी, कशी उभी राहणार. मला राजसाहेबांनी पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना याचा काय प्रॉब्लेम आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं सिलेंडर आहे 150 मीटरच्या आत आहे. मी म्हटलं हे रेग्युलेशन फक्त मलाच लागू होतात, बाकीच्यांना लागणार होता. पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, 2 वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे 2-2 सिलेंडर चालतात. मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय. नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद. असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाने समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाने समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा पण करणार ना दादा. पाठी राहून काढणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला. हा हे बघा, हे कितका विकणार आहे. हा हे इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात. इथे सगळे पेवडे लोक बसतात. याच्यात एवढी धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा बरोबर येऊ. हा मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात. महापालिकेवाले सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे. काम करतात, तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना हे भैया लोकांना अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मनात वोट करते ना सर तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलंय, त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय. गाडी टाका, मी बघतो.
मी ह्याच्यात एक पॉईंट आउट करू शकते आता. आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो. ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी, रोज सर्वांच्या दंगे बंद करायला. हा, तर ऐका ना, इलेक्शनचं टाइम संपला, मी जेसीपी घेऊन फिरतो. आता माझ्याकडे व्हिडिओ आहे, प्रूफ आहे. काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून, सर्वांचे धंदे चालू. आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते. हे जे इथे जे धंदे लावतात, 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल. हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर नाही, रोज दिसेल दादा तुम्हाला, रोज. मी कसं येऊन मी इथे रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा, हे रोज लावतील, रोज लावतील. माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. काही तुला आंदोलन करायची गरज नाही. मी जेवढं सांगतो तेवढी सोपी प्रोसेस. तू तुझी एक टपरी बनव, हा. टपरी लाव, हा. उद्यापासून रोज धंदा करायचा, हा. काही अडचण नाही. राहू द्या, टीम आहेच. हा. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे. थोडं सत्ता दादा, थोडं सत्ता, थोडं 1 मिनिट सत्ता. हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली, अशी आडवी टपरी टाकली, ह्याला चिपको. हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा मग मी इथं बसवते. त्याच्यावरती लाव, आणि मालिक दे. हा. ओके, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव. हा. ठीक आहे. हा. त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा हा. नाही, कुठलीही प्रॉपर्टी हा. तोडायची हा. नाही. जी आहे त्या आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे, बरोबर आहे. बरोबर. एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवतो. हा. ठीक आहे. चालेल. बाकी आयुक्तांची साहेब बोलतो. हा. ठीक आहे. चालेल. जाऊ. चालेल. लढायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. हा. मराठी माणूस हा रडत नाही. हा? त्यामुळे बिंदास लाव, रडायचं नाही. हम्म. कोणी आलं आमच्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्या सोबत आहेत. तरी काही अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं तर मला फोन करायचा. मला ठाण्यावर यायला अर्धा तास लागेल. चालेल. अर्धा तास येईल. त्याच्या पुढे मला तुझा एकही रडतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे. ठीक आहे. जाधव जे आहे ते आमच्यासारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत. काल तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले, बरोबर ना? मला काय बोलले, इथे तू टपरी टाक बोलले, इथे तू टपरी टाक. दादा बघा, माझ्याकडे पैसे नाहीयेत की टपरी मी लगेच उभं करेल. मला कुठून तरी लोन घ्यावं लागेल, कर्ज घ्यावं लागेल, मग मी टपरी उभी करेल आणि मी टाकेल. पायावर चाकू पडलाय घाबरून, इथून फोटो काढेल का तिथून फोटो काढेल का, पायावर चाकू पडलाय, उभं राहता येणार आहे. तुम्हाला दाखवून देते, ही खोल जखम आहे. पालिकेने काय पैसे मागितले का? कारण तुम्ही मी ते सांगते. 300 रुपये दिले. तर मी तुम्हाला एक सांगते, मी पालिकेला बोलत होती, जेव्हा जे केडीएमसी वाले येत होते, मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या जसं बाकीच्या लोकांकडून घेतात, जेणेकरून मला त्रास नाही होणार. तर ते बोलले नाही, तुझ्याकडून पावती नाही घेणार, तू आज पावती देशील, उद्या माईकवर बोलून दाखवशील, मग ही भीती दाखवली मला. बघा, पैसे घेतात, ज्यांचं मी नाव नाही सांगणार, सर्वांचे पोट आहेत. माझं लास्ट म्हणणं काय आहे माझं, हे जे सर्व जे कमवतात ना, हे लोक जे सर्व जे कमवताय ना, सर्व बिनधास्त कमवा, सर्वांना पोट आहे, तुम्ही करा. पण जर आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे. जर आम्ही कमवत असेल ना, तर आम्हाला पाठी खेचू नका. ह्यांना चिकनचा वास येतो, या गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन विकते. ह्यांना हे नाही कळलं की मुंबईमध्ये येणार तर तुम्हाला पैसे कमवायचे, ते बरोबर कळलं तुम्हाला. हा, हे कळलं तुम्हाला बरोबर.